हाय हॅलो नमस्कार. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये, आदित्य खडसे चॅनलमध्ये मित्रांनो. सो मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे मित्रांनो. मला ब्लॉग आज बनवता आला नाही, सो त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांना सॉरी. याचं रिझन हे होतं की मी कामात होतो, सो त्यामुळे गाईस. आणि आजचा मी आज टॉपिक ठेवला आहे गाईस, की आज मी जे काही कपडे घालतो, माझे कपडे, ऑफिसचे कपडे, घरचे कपडे, सो मी तुम्हाला दाखवणार की मी कुठे ठेवतो ते कपडे. सो माझा कपाट दाखवतो तुम्हाला. याच्यावर आज मी व्हिडिओ बनवणार आहे. सो तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा गाईस. छोटासा ब्लॉग राहणार, सो तुम्ही ब्लॉग बघा गाईस. सगळ्यात पहिले गाईस हे कपाट. याच्यामध्ये माझे कॅज्युअल असतात, जीन्स, शर्ट, टी शर्ट. हे ऑफिसला घालून जातो मी. बघा दाखवतो गाईस, हे कपाट आहे. असे कपडे आहे माझे गाईस. इथं शर्ट असतात गाईस आणि खाली टी शर्ट्स वगैरे आहे, सॉक्स पण आहे गाईस. आणि त्या दिवशी पप्पानी नवीन आणला होता माझ्यासाठी. काय बोलतं त्याला, मी पण विसरलो आहे. काय गाईस, मी पण विसरत आहे गाईस की काय बोलायचं म्हणून त्याला. काय बोलतात टावेल. टावेल आणलं आहे पप्पाने माझ्यासाठी गाईस. टावेल आहे. आणि फक्त इथं दोन मी पॅन्ट ठेवले आहे गाईस, ते फॉर्मलवाले. ते मला तिकडल्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे. आणि इथं जीन्स पण आहे आणि नाईट पॅन्ट वगैरे पण आहे गाईस. सो हा आहे माझा. इथं जीन्स कॅज्युअल वगैरे कपडे असतात गाईस. तो हा असा कपाट आहे गाईस माझा. असा कपाट आहे गाईस. आणि आता नेक्स्ट तुम्हाला दाखवतो. 1 सेकंड गाईस. ओके. आता नेक्स्ट दाखवतो गाईस. नेक्स्ट म्हणजे माझे फॉर्मल कपडे. फॉर्मल कपडे कुठे असतात ते दाखवतो तुम्हाला. रोहिणी ताई मस्त इथं अंगठा पण आहे, फोन यूज करत आहे. आणि इथं आहे गाईस. आणि हे बघा गाईस, हे आमची टी व्ही आहे गाईस. आणि साऊंड बार तर तुम्हाला माहितीच असेल गाईस. असा सेटअप केला आहे आम्ही. टी व्ही, साऊंड बार आणि बॅक साईडला 2 डॉल्बी ऑडिओ आले छोटे छोटे स्पीकर. पण साऊंड भारी येते गाईस. तो तुम्हाला कपाट दाखवतो गाईस. त्या कपाटामध्ये फॉर्मल आहे आणि तिथं पण साधे कपडे आहे, पण मी ते घरी घालतो गाईस. सो तेवाले कपडे आहे. आणि इथं अंग टाकून आहे गाईस. तुम्हाला दाखवतो माझे कपडे. गाईस, या कपाटामध्ये फक्त माझे फॉर्मल कपडे असतात. इथं मम्मीचे कपडे आहे आणि खाली फॉर्मल कपडे आहे. इथं फक्त फॉर्मल कपडे आहे गाईस. फॉर्मल पॅन्ट, फॉर्मल शर्ट एवढे आहे गाईस माझ्याकडं. आणि वर आहे गाईस साडी वगैरे आहे मम्मीचे. सो हे फॉर्मल कपड्याचं आहे गाईस. फॉर्मलचं आता जे मी घरी यूज करतो कपडे ते दाखवतो. हे मी घरी यूज करतो. याच्यात पण नाईट पॅन्ट आहे, टी शर्ट आहे, शर्ट आहे गाईस. आणि कुठले कुठले कपडे मला छोटे पण झाले गाईस. मला कुठले कपडे ना मला गावाला पाठवायचे. सो ते आता तुम्हाला दाखवतो गाईस की इथे पॅन्ट आहे, इथे शर्ट आहे, पण आता मिक्स झाले इथे. मिक्स म्हणजे खूप दिवस झाले आता तुम्ही बरोबर ठेवले नाही, सो त्यामुळे ते पण मला बरोबर ठेवावं लागेल गाईस. इथं माझे डेली यूज म्हणजे घरी घालायचे कपडे असतात गाईस. हा लॅपटॉप आहे, हा मला बेलाईनं दिला होता. आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे आहे गाईस. चार्जर आणि लॉक. हा घरचा लॉक आहे. आणि आता किती वाजले आहे? 10 वाजले आहे गाईस. अजय सर, अनन्याताईची फ्रेम, आमची फॅमिली फ्रेम, ही माझी फ्रेम, माझा फोटो आणि इथं आमच्या तिघांचा फोटो असेल. माझे कपडे असे ठेवून असतात. सो गाईस तुम्ही बघितलं असेल माझे कपडे असे ठेवून असतात गाईस. सो हर संडेला मी माझे कपडे बरोबर ठेवतो. माझ्या संडेचं काम हे असते गाईस. आणि आता लागली भूक. ताई बोलली की लवकरात लवकर तू तुझा ब्लॉग कंप्लीट कर आणि आपण लवकरात लवकर जेवू म्हणून. सो गाईस चला आता आपण जेवण करूया. गाईस, आज रोहिणीताईनं बनवला आहे पुलाव भात आणि चिप्स. बनवलं नाही ते आम्ही रेडीमेड घेऊन आलो आहे. रेडीमेड मागून पाय कसा भात येतो तुला, छोटू लाल. जेवण करतो आता आम्ही. आवरून वगैरे झालं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल गाईस की मी माझे कपडे वगैरे कसे ठेवतो आणि कुठले कपडे वापरतो आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे कपडे माझ्याकडं, जे की रोजचे घरचे कपडे कसे आहे ते सांगितलं आहे मी तुम्हाला गाईस. आणि इथं बघा कूलर गाईस. तुम्हाला तो कूलर माहितीच असेल गाईस. आम्ही उन्हाळ्यात घेतला होता मागच्या वर्षी. ओ माय गॉड, मागच्या वर्षी. सो आता चालू केलं आहे आता आम्ही.
आणि इथं आम्ही झोपणार. इथं रोहिणीताईकडे मी रोहिणीताईला अजून मी डिसाईड केलं आहे की आम्ही आता हॉलमध्ये झोपणार सोबतच. आणि रोहिणीताई बघा इथं आता भांडे घासत आहे आणि सत्यमावासोबत बोलत आहे बर्ड्स लावून. तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग होता. आता एंड करू आपण त्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमचं प्रेम असंच राहू द्या. काही टॉपिक नव्हतं सो त्यामुळे मी ब्लॉग बनवला आहे. सो तुम्ही बरं करून फ्रेंड द्या गाईस. सो गुड नाईट. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू अँड बाय बाय.